नमस्कार फ्रेंड, मी आहे दीपाली. पुन्हा एक तुमचं नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता सकाळची वाजले आहे 6:30. 6:30 वाजलेले आहे. मी पाणी वगैरे भरलं आहे. सकाळीच पाणी येते, म्हणजे 6लाच पाणी येते. तसं मी लवकर उठून पाणी वगैरे भरलं आहे. आता मला सगळं क्लिनिंग करायची, एप्रिलची तयारी चालू आहे बरं का. माझ्या आवाजावरून, माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला ओळखायला येतं जसं मी आत्ताच उठलेली आहे. म्हटलं सकाळी पाणी येतं, आपण सकाळी लगेच काम करून घेऊया. आणि मी हॉलमधलं सगळं केलेलं आहे. फक्त माझं किचनमधलंच राहिलं आहे घासायला, डबे वगैरे घासायचे. आणि हे सगळं रॅकमधला पसारा वगैरे काढून, पेपर पण घाण झाले. आता 2-3 महिने झाले ना मला इथं येऊ, तेव्हापासून ते क्लीन केलंच नाही. तर म्हटलं चला आता करूया. आणि आज आहे संडे, मुलाला आहे सुट्टी. आता मुलाला सुट्ट्या पडल्यात, पण माझ्या मुलाला नाही पडलेल्या. मुलाला घेऊन जावं लागते मला स्कूलमध्ये. तर म्हटलं त्याच्यामुळं माझं करणं झालं नाही साफसफाई. आता 2 दिवसावर एप्रिल आलेली आहे. 14 एप्रिलची तयारी चालू आहे. म्हटलं जेवण वगैरे बनवावं लागेल आणि आपले साफसफाई झाली नाही. तर मग आज सकाळीच मी ठरवलं होतं पटकन आवरून घेऊया, मुलं उठायच्या आत. मुलं माझे झोपलेले आहे तिकडे हॉलमध्ये. आणि मी उठून पाणी वगैरे भरलं आहे. आता ब्रश वगैरे केलेलं आहे मी माझं. आणि लगेच म्हटलं भांडी वगैरे घासून घेऊ. फक्त माझे भांडे राहिलेत आणि थोडंफार झाडूने क्लीन करून घ्यायचं आहे. बाकी सगळं झालेलं आहे माझं तिकडचं. आणि कपड्याच्या वगैरे घड्या मारायच्यात. आणि पेपर लावलेला आहे, तर पेपर भरपूर झाले, ते जोडून एका साईडला ठेवायचे. आणि तेवढंच करायचं आहे. रात्री दूध गरम करून ठेवलं, फ्रीजमध्ये ठेवलं नव्हतं, तर म्हटलं गरम करून घेऊया, परत खराब व्हायला नको. आता ही भांडी घासलेली आहे रात्रीची, ही नाही काढायची. पण आता ही रॅकमधली काढायची. मोठी जाळी माझी तिकडे ठेवलेली भांडी घासायची, तर मी काही ती काढणार नाही. वरती ठेवले तर सामाईन आहे. आता ह्याच्यातलं भांडे वगैरे काढून घेऊया. सगळेच काढायचे मला भांडे आणि सगळेच घासायचे. रॅक वगैरे सगळंच, रॅक पण घासायचं आहे मला. आधी मी भांडे घासून घेते, नंतर मग रॅक घासून घेते. कारण की काढले तर सगळंच काढून घेते, नाहीतर मग परत माणूस करत नाही ना. त्याच्यामुळं चला मग घेते काढून सगळे भांडे. आताचं बघा आणि नंतरचं मी तुम्हाला धावते. घासल्याच्या नंतर कसं दिसते सगळे, म्हणजे भांडे आपले अस्ताव्यस्त ठेवलेले असतात. नंतर मग आपण घासून ठेवलं की व्यवस्थित पण दिसतंय, छान पण वाटतंय. चला मग आपण भांडे काढून घेऊ, लगेच घासायला सुरुवात करूया. गॅलरीमध्ये घासणार आहे मी, जास्त भांडे आहे ना, त्याच्यामुळं टब भरून ठेवलेलं आहे. आता लगेच भांडी घासायला घेते. भांडी वगैरे काढून घेतली, थोडे वरचे राहिलं तर ते नंतर काढते. हे घासल्यावर सगळे भांडे पण काढलेत घासायला. हे बघा, आता सगळे घासून घेते पटकन. आणि नंतर मग मला रॅक काढायचे, ते पण घेते काढून. आता ना सगळे भांडे वगैरे घासून झालेत, हे पण घासलेत भांडे. आणि बघा असं काही पसारा झाला, एवढा घाण कचरा बिचरा. आता राहिले रॅक काढून घेते एकदाचं आणि रॅक घासून काढायचे. बघा रॅक काढून एवढं काही घाण नाही, थोडंफारच घासायचे फक्त. लगेच पटकन घासून घेते आता रॅक पण. फायनली डबे वगैरे घासले. आता म्हटलं याचं पाणी निथळू देऊया. भांडे पण घासून झालेले आहे, रॅक पण घासून लावून दिलेलं आहे. आता फक्त फाळ्या थोड्या पुसून घ्यायच्यात. हे थोडं सामान काढायचं राहिलं आहे. आणि हे डाळी बिळी सगळं असं टाकलं, तर डबे पुसून नंतर भरून घेऊया. आणि असं काही किचन, असं काही घर सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे. आणि डाळ पण टाकलेली शिजायसाठी, म्हटलं स्वयंपाक पण होऊन जाईल. आणि याच्यामध्ये आहे ना हे टाकलेलं आहे मी, आंबा, कैरी टाकून भाजी बनवायची. म्हटलं चला आपण थोडीफार चाय पाणी पिऊया आता, कारण की भूक लागली, काम भरपूर झालं. तर चाय बनवते. मुलं झोपलेलेच आहे माझे, अजून उठले नाही आहे. माझं काम फक्त आता काय राहिले, स्वयंपाक बनवायचा. आता चाय वगैरे पिते. आता मी पूर्ण ओली झालेली आहे, आंघोळ वगैरे करून घेते पूर्ण अगोदर. आधी चाय पिते, चाय बिस्किट खाते, नंतर मग चाय बिस्किट खाऊन झाल्याच्यानंतर हे भांडे काही सध्याच लावणार नाही आहे. इथलं सगळं हे तोपर्यंत पाणी नितळतं आहे सगळं भांड्याचं. आणि हे भांडे पण नंतर लावते. रॅकचं पण पाणी सगळं पुसून नंतर त्याला पेपर वगैरे लावावं लागेल. सगळं असं काही घर पूर्ण अस्तव्यस्त झालेले. चला आता साफसफाई म्हणल्यावर होणारच, एकदा लावून काढायला काय नाही हो, आपण सगळं काढतो, पण ठेवायलाच लय नाणी यादी ती. त्याच्यामुळं आता चला चाय करून पिते अगोदर, चाय बिस्किट खाते, नंतर मग आपलं पसारा लावणं चाललंच आहे आज. चला चाय बनवून झाली रेडी. आता चाय बिस्किट खाऊया मस्त. आणि घरामध्ये सगळा पसारा झालेला आहे, समजून घ्या जरा, कारण की आपली साफसफाई चालू आहे.
आवरून झाल्याच्या नंतर म्हटलं लगेच चपात्या करून घेऊया. आणि मुलं तोपर्यंत उठले होते. म्हटलं तुम्ही उठा आणि तुमचं ब्रश वगैरे करा, कारण की त्यांना काहीच खायला दिलं नव्हतं. मी माझ्या कामातच होते आणि माझं 2 तासात काम आवरलं, पण एवढी थकले होते, खूपच थकले होते. म्हटलं स्वयंपाक आपण अगोदर करून घेऊया, नंतर बाकीचे पण कपडे वगैरे डेली आपले कामं येते पण बाकी होते माझे करायचे. आणि साफसफाई काढल्यावर आपण एक वस्तू काढतो, 4 वस्तू ठेवायला भरपूर वेळ लागतो, त्याच्यामागं 4 वस्तू निघतातच. आणि एप्रिल आली तर जरा व्हिडिओ टाकायला जरा लेटच झालं, कारण की काल मी साफसफाई केली आणि आज मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करते. म्हटलं आता एप्रिलला साफसफाई झालीच पाहिजे आणि दरवर्षी करतो आपण, ह्या वर्षी करायला काहून नको. त्याच्यामुळं मग आणि संडे असल्यावर मुलाला स्कूल नसतं आहे आणि टेन्शन फ्री असते माणूस. मग घरातलेच कामं किती पण काढले तर पूर्ण दिवसच कामात जातो आणि आपलं कामं पण होऊन जातात. म्हणून मी संडेला ठरवलं होतं, म्हटलं संडेला आपण साफसफाई करू. आणि मंगळवारी हे आहे 14 एप्रिल आहे, तर माझं तेच चालू होतं साफसफाई. पूर्ण मी भांडे वगैरे सगळं साफ केलं आणि हॉल साफ केला, ते तुमच्याबरोबर शेअर केलंच होतं. थोडं जाळं वगैरे झालं होतं, म्हटलं एकदा भांडे घासून ठेवून दिलं ते व्यवस्थित राहतात. तर पाणी नितळासाठी ठेवलं होतं मी भांडे, म्हटलं तोपर्यंत आपला स्वयंपाक पण होईल आणि सगळं भांड्याचं पाणी पण निथळून जाईल. व्यवस्थित रॅकला मग ठेवलं तर होऊन जाते आणि एकदा काढलं तर मग पूर्णच काम होऊन जाते, बार बार करायची काही गरजच पडत नाही. फ्रीज वगैरे सगळं साफसफाई सगळंच केलं होतं मी, फक्त माझे भांडेच राहिले होते घासायचे. म्हटलं सगळे भांडे वगैरे डब्बे सगळं घासून घेतलं. घासून झाल्याच्या नंतर मुलं उठले, नंतर मग त्याला चाय पाणी दिलं. म्हटलं तुम्ही तुमचा आवरा, ब्रश वगैरे करा, मी नंतर देते तुम्हाला दूध गरम करून. आणि भाजी माझी शिजून झाली होती. जेव्हा मी साफसफाईला लागली होती तेव्हाच मी भाजी टाकली होती. म्हटलं भाजी तोपर्यंत होऊन जाईल. मग भाजी शिजेपर्यंत माझं काम पण झालं आणि लगेच पीठ भिजून चपात्या करायला घेतल्या. म्हटलं मिस्टर जेवायला आलेत, आपलं स्वयंपाक रेडी, मग हे बाकीचे कामं आपण चालू देतो हळूहळू, राहिलेले नंतर करता येते. सगळं साफसफाई घासून झाल्याच्या नंतर तेच विचार चालला होता माझा. म्हटलं अगोदर चपात्या करून घेऊया पटकन, स्वयंपाक झाल्यावर खायला पण होऊन जाते, मग मुलं पण खातात आणि मिस्टर जेवायला येणार, त्याच्यामुळे माझं पटापट चालू होतं स्वयंपाकाची तयारी. म्हटलं लेट व्हायला नको, मग लगेच चपात्या करून घेतल्या. चपात्या करून घेतल्यानंतर भाजी पण करून घेऊया म्हटलं आणि आंबा टाकून बनवली बरं का भाजी, खूप भारी छान लागते. मी कधी खाल्लेली नाही, पण मिस्टरांनी सांगितली ती अशी बनव म्हणून मी तशी बनवलेली आंबा टाकून. त्यांनी खाल्लेलं आहे, त्यांनी त्यांच्या आजीने त्यांना खाऊ घातलेलं आहे, तर बोलली तू अशी बनव. म्हणून मी आज बनवायचं ठरवलं होतं. त्या दिवशी मार्केटमध्ये गेलेले तर कैरी घेऊन आले होते, याच्या अगोदर पण आणल्या होत्या कैऱ्या, पण खाऊन घेतल्या मुलांनी. खाल्ल्याच्या नंतर बोललेले की मला तशी बनव म्हणून मग आज तशी बनवली होती म्हटलं. आणि लगेच उठली होती बाई आमची. म्हटलं तोपर्यंत आपण लसूण वगैरे सोलून घेऊया. चपात्या माझ्या बनवून झाल्या होत्या. साईडला दूध गरम करायला ठेवलं होतं. म्हटलं त्यांना दूध आणि बिस्किट खायतील मुलं, आणि काही उठल्या काही खायला दिलं तर बरं असते ना. असे काही लुडबुड चालू असते आमच्या मधामध्ये की तिला लय करावं वाटते चपाती शेवटची, तर मी नको बोलते करायला, चटका वगैरे लागन, मोठं झाल्यावर तेच करायचं आहे, कोण बसून ठेवणार कामाजोगतं झाल्यावर. ती बोललेली मला थोडं करू देत, मी नाही करू देत तिला. तर गॅस बंद केल्यावर तिचं चालू होतं लुडबुड करायला की मी करते म्हणून. असं काही चालू असते आमचं. मग स्वयंपाक करून घेतला, मुलाला पण खायला दिलं. मिस्टर आले होते, त्यांना जेवण वगैरे दिलं. म्हटलं आता आपण नंतर जेवूया, हे एवढा पसारा पडला आहे, भाकर कोणाला जाणार आहे. म्हटलं अगोदर रॅकला भांडे लावून घेऊया, मग थोडा पसारा कमी होतो आहे आणि किचन साफ पण करून घेता येते सगळं व्यवस्थित. थोडं पाणी पडले होतं भांड्याचं, तर म्हटलं अगोदर भांडे प्लेटी लावून घेऊया. प्लेटी पटापट लावून घेतल्या. आणि मी आहे ना पेपर लावते बरं का रॅकला. पेपर लावलं ना आपले भांडे छान राहतात आणि भांडे आपण जेव्हा घासायला काढतो तेव्हा काय वाटत नाही, भरपूर पसारा काढतो, पण जेव्हा लावतो ना तेव्हा समजते की आपल्या घरामध्ये किती भांडे. आणि मार्केटमध्ये गेल्यावर आपलं कसं असते, मला हे घ्यायचं आहे, मला ते नाही, माझ्या घरात हे आहे, आणि अशी काही परेशानी होती. कोणी मदत करायला असलं ना तर मग काय वाटत नाही, थोडंफार मदत पण होऊन जाते. पण एकटं माणूस असलं ना खूप परेशानी होती. ज्या दिवशी साफसफाई सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात तेव्हा कोणीतरी असलं ना मग आपण साफसफाई करतो आणि बाकीचे राहिलेले कामं ते घरातला व्यक्ती करतो आहे. पण एकटं असलं ना खूपच परेशानी झाली माझी, तर खूपच झाली बरं का. लई थकल्यासारखं झालं होतं मला आज. आणि सकाळीपासून माझं काम चालू होतं, 12:30 वाजेपर्यंत चालू होतं. स्वयंपाक वगैरे, कपडे, भांडे, लादी, किचन पुसणं, भांडे लावणं, तरी पण राहिलं होतं माझं काम थोडं. डबे वगैरे मी नंतर ठेवलेले समोर, मी सांगणारच आहे तुम्हाला.
आणि पेपर लावलेला आहे, नुसता पेपराची रद्दी झालेली घरामध्ये भरपूर. याच्या आधी नसली तर विकत आणावं लागतं, पण आता नुसती रद्दी झाली. नव्हतं तेव्हा पेपर करत होते आणि आता पेपर झाला आहे तर नुसता पेपरच आहे घरामध्ये. तर मग मी काय केलं, म्हटलं भांडे घासले तर सगळेच लावून घेऊया, ठेवायला नको. मग ती जाळी पण वरती ठेवता येईल, कारण की मला जाळी नव्हती काढायची, पण भांडे छोट्यावाल्या जाळीत माझ्या डेली फायबरचीच आहे, तिच्यामध्ये बसत नव्हतं. तर मी ती जाळी यूज करत नाही. भांडे थोडे असतील तर मी वरती ठेवून देत असते कोटमाळ्यावरती. जेव्हा माझी साफसफाई काढायची असते ना, तेव्हाच मी भांडे ती जाळी काढत असते भांड्यासाठी. मग व्यवस्थित सगळे बसतात भांडे. आणि काही गिलासं मी नवीन घेतलेले आहे, त्याच्या पिशव्या पण काढलेल्या नाही. म्हटलं बऱ्यापैकी आहे वरती, तर ते तशाच पिशव्यामध्ये ठेवून दिल्या, घाण व्हायला नको आहे. त्याच्यातले 2 यूज करायला काढले, बाकीचे 4 तसेच ठेवून दिलेले आहे. आणि माझ्याकडे आहे असल्यामुळं डिझाईनचे मी घेतलेले आहे, तर ते तसेच ठेवून दिले. म्हटलं जाऊ दे, आता त्याच्यावरली पिशवी काढली तर परत घाण होतात, ते नव्या पण त्याचं निघून जाते, ते तसेच ठेवलेले आहे. आणि मुलं कसं नवीन आणलं तर मुलाला कसं आहे तेच पाहिजे, आणि मुलाला काय मोठ्याला पण तेच नवीन वस्तू काही आणली घरात तर तीच यूज करायला पाहिजे. तर मग 2 ठेवलेले मी वरती, बाकीचे ठेवून दिलेले आहे, 6 घेतलेले आहे मी. तर मग ते काही यूज करत नाही आहे. म्हटलं जेव्हा कोणी पाहुणे आले तर तेव्हा काढता येतात, त्यासाठी मी ठेवून दिलेले, यूज करत नाही आहे. आणि भांडे लावायचं कसं आहे, कोणचं कुठं लावायचं कोणचं कुठं नाही हीच परेशानी होती. मग नंतर मग व्यवस्थित आपली थोडी परेशानी होती बरं का, भांडे वगैरे घासायची. पण घर एवढं छान वाटतंय ना साफसफाई केल्यावर, म्हणजे असं मन असं रमल्यासारखं होते पूर्ण असं क्लीन केल्यावर. मला तर असंच वाटतंय बरं का. आणि थोडी आपली 1 दिवसाची होती परेशानी, पण स्वच्छता सण घेऊन आलं तर साफसफाई करायलाच पाहिजे. आता आपला एवढा मोठा सण आला आहे, म्हटलं कशाला ठेवायचं आहे आपलं, साफसफाई तर करायची. असं काही रॅकला भांडी लावलेले आहे, सगळं क्लीन केलं होतं मी, काहीच नव्हतं ठेवलं. आणि कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा, तुमची पण झाली का साफसफाई? आता माझी तर झाली साफसफाई. आता मी किचन वगैरे राहिलं होतं माझं, भाजी करून ठेवली होती फक्त, म्हटलं किचन वगैरे नंतर क्लीन करून घेऊया. आणि आता भांडे वगैरे लावले, डबे तसेच ठेवले होते, म्हटलं नंतर डब्याचं काम करूया, अगोदर आपलं काम झाल्याच्या नंतरच ठेवून देऊया. आणि त्याचा सगळा पसारा वगैरे ते क्लीन करायचा होता, आणि सगळं लावून ठेवलं. कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. आणि किचन पण मी सगळं क्लीन केलं होतं. म्हटलं आता की त्या डाळी येणं डब्यातले त्या तशा ठेवल्या होत्या, म्हटलं खूप थकल्यासारखी झाले होते. म्हटलं आता काही करायचं नाही, आपण 2 तासाने आराम करून नंतर बाकीचे कामं करू, कारण की राशन पण भरलं होतं. म्हटलं सगळं ठेवून देऊया, आता 2 तासानंतर आराम वगैरे केला. म्हटलं चला आता आपलं राहिलेलं काम आपण करून घेऊया. डाळी वगैरे त्या डब्यामधल्या काढल्या होत्या, त्या सगळ्या खाली घेतल्या किचनवरतून. जेवण वगैरे मी केलं होतं, थोडा आराम केला 2 तास. 2 तासानंतर मग सगळं समोरचं सामान समोरचं सामान पाठीमागं आणून ठेवलं. म्हटलं डबे पुसून थोडं पाणी राहिलं होतं आणि थोडं सामान होतं, ते मग मी नंतर साफ वगैरे केलं. थोडे तीळ वगैरे ते सगळं डाळी बिळी सगळं म्हटलं आता काढलं तर सगळं साफ करून डब्यामध्ये भरून ठेवूया. आणि सामान आणलं तर ते पण मग व्यवस्थित आपण भरून ठेवतो पुसून. कसं आहे आता परत मग हात लागतो ना घाण, त्याच्यामुळं आपण जेवण बनवताना लगेच डबे घेतो, त्याच्यामुळं आपले डबे घाण होतात तेव्हा. आणि बऱ्यापैकी डाळी असतात तर आपण एवढं लक्ष देत नाही, पटकन माझ्याच्यानं तसं होते, हात घाण असला तर लगेच डब्याला लागतो. तर म्हटलं डबे पुसून घेऊया सगळे. आणि आज ना खूपच माझं थकल्यासारखं झालं होतं, बापरे काम करून. तर एवढं सामान म्हटलं पडलं आहे, एवढं आपल्याशिवाय कोणी करणार नाही, आपल्यालाच करावं लागणार आहे. आणि हे काही नाटकं आमच्या बाईचे चालू होते बरं का, की माझा हात कॅमेऱ्यामध्ये येतो आहे का नाही, ती करत होती मधात. आणि चाय पाणी केली होती. आणि म्हटलं आता आपला मूड जरा फ्रेश झालेला आहे, आपण हे सगळं सामान वगैरे ठेवून देऊया. तर जे सामान आहे ते मग मी काय केलं आहे, ह्याच्यामध्ये डब्यामध्ये भरून ठेवलं. आणि बिंगार जे नाही यूज करायचं ते मी साईडला एका पिशवीमध्ये भरून ठेवलं. म्हटलं सगळंच आपल्याला पाहिजे, पण घरामध्ये तेवढी जागा पण पाहिजे ठेवायला. तर मी ते साईडला करून ठेवलं. म्हटलं जे आपल्या उपयोगा पडतील तेच ठेवू, जे आपल्याला उपयोगा पडत नाही उपयोगासाठी ते साईडला ठेवून देऊया. आणि डब्यामध्ये सगळं सामान वगैरे सगळं व्यवस्थित भरून ठेवून आपलं मस्त ठेवून देऊया म्हटलं फाळीवरती. आणि पुसून डबे आपलं जे डेली यूजसाठी हेच आपल्याला घरामध्ये लागणारच सामान आणलं होतं. डाळी वगैरे तर आमच्या घरच्याच असतात, मला काही विकत घ्यायची गरज नाही आहे. तर डाळी मी अगोदर होत्या डब्यामध्ये साईडच्या प्लेटमध्ये ठेवल्या होत्या, जे माझं राशनचं सामान येते त्याच्यामध्ये भरत होते. आणि हे साबण आपल्याला
खायला वगैरे काही लागतं मुलाला, मॅगी वगैरे हेच आणलं होतं. मी जास्त तर मुलांना मॅगी देत नाही, पण त्यांनी हट्ट पकडला होता. मग मी राशनमध्ये आणली. म्हटलं तुम्हाला कधीतरी करून देऊ, आता मुलाला सुट्ट्या पडल्यात तर. मुलं घरी लई परेशान करतात, मला भाजी चपाती नाही खायची, स्कूलमध्ये दिल्यावर बरोबर खातात, तर त्याच्यासाठीच आणलं होतं मी. दुसरं काही नाही आहे. मला आईस्क्रीम बनवायची होती, पण कस्टर्ड पावडर काही भेटले नाही. म्हटलं इकडूनच घेऊया. आपलं राशन व्यवस्थित भरून ठेवलं डब्यामध्ये, तर म्हटलं डबे पण घासून काढले, तर सगळं व्यवस्थित जिथलच्या तिथं भरून ठेवलं, तर मग स्वयंपाक करता येईल लगेच. मग टाईम झाला होता भरपूर, त्याच्यामुळे मग मी सगळे डबे पुसून घेतले व्यवस्थित. थोडं पाणी होतं डब्यामध्ये, तर सामान वगैरे भरून ठेवायचं होतं. आणि मुलगी बार बार तिथं होती उभी, की मोबाईल तिला बघायचा होता थोडा. म्हटलं थोडं माझं शूट करू दे, नंतर घे तुला मोबाईल, तर तेच चालू होतं. सगळे डबे पुसून घेतले. डबे पुसून झाल्याच्यानंतर म्हटलं आता आपण काय करूया, आपण डाळी तर काढलेले आहेत, आता साफच करून ठेवूया. तीळ पण सगळे व्यवस्थित साफ करून घेतले. कधी भाजीला टाकताना आपण बघत नाही, व्यवस्थित साफ करून ठेवलं मग त्याच्यामध्ये किडा वगैरे असतात ना, तर ते साफ करून ठेवलं होतं मी. आणि डबे वगैरे व्यवस्थित ठेवून दिले की कसं आहे, आपल्या कोणत्या डब्यात काय आहे मग पटापट काढायला. नाहीतर आपण वस्तू राहते एका डब्यामध्ये आणि शोधतं एका डब्यात. माझ्याच्यानं तर असंच होतं आहे. आणि डबे घासल्याच्यानंतर हे कन्फ्युजन, झाकण कोणत्या डब्याला कोणचं येत नाही ते समजत नाही, दुसरंच लागून जाते. हे माझ्याच्यानं तर खूपच होते. म्हटलं आता डाळ थोडी आहे ना साफ करून घेऊया. उडदाची डाळ होती, ती थोडी चाळून घेतली, म्हणजे त्याच्यामध्ये थोडा खकाना झाला होता. मला आता काढली तर आपण चाळून घेऊया, तर त्यातले खकाना वगैरे तेच काढून घेत होते. चाळून वगैरे घेतलं आणि डब्यामध्ये व्यवस्थित डाळी, आपलं साबण बिबण सगळं व्यवस्थित जिथलच्या तिथं ठेवून दिलं. आणि खरंच सांगते की आजचा दिवस खूपच कामामध्ये गेला. तुमची झाली का नाही एप्रिलची तयारी चालू? आमची तर अशी काही कामातच चालू आहे. आता आजचं क्लीन झालं की झालं, माझं काम सगळं झालं होतं. आणि 14 एप्रिलची काय काय खरेदी केली नक्की कमेंट करून सांगा. नवीन नवीन कपडे घेतले का नाही? आता आमची खरेदी आमची ऑलरेडी झालेली आहे अगोदरच, त्याच्यामुळे आम्हाला काही घ्यायची गरज नाही आहे. नवीनच कपडे आहे आमच्याकडे. तर आत्ता आमच्या घरी कार्यक्रम झाला तेव्हा त्याच्यासाठी आमच्याकडे कपडे होते, तर म्हटलं काय घ्यायची गरज नाही आहे कपडे, एक महिन्याला काय घ्यायचे कपडे. आणि अशी काय चालू होती. आता म्हटलं दुसऱ्या दिवशी आपल्याला स्वयंपाक करावं लागेल, तर मग त्याची तयारी राहील. त्याच्यामुळं मग मी अगोदरच सगळं साफसफाई करून घेतली. आणि सगळं माझं खरंच सगळं काम झालं होतं आज. आणि एवढं छान वाटत होतं ना घरामध्ये साफसफाई केल्यावर, मन असं रमल्यासारखं होत होतं. आणि स्वच्छ असल्यावर म्हणतात ना, जिथं स्वच्छता असते तिथे लक्ष्मी फिरते म्हणून, तर खूपच छान वाटत होतं बरं का. सगळं साफसफाई सामान जिथलच्या तिथं ठेवायला होती. आपली थोडीफार परेशानी, पण बरं वाटते, मनाला थोडं सुकून वाटते की बरं झालं माझं क्लिनिंग. असं काही असते. आणि 2-2 महिन्याला 3 महिने झाले की आपल्याला साफसफाई करावंच लागते. आणि घाण चांगलं वाटत नाही आहे, त्याच्यामुळे असे काही. आणि सणावारालाच करतो. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.